किचनच्या उट्यापासून तर स्टडी टेबलपर्यंत माझा दिवस सगळा संपतो. माझे स्वप्न अजून जिवंत असतात. बिकॉज मला काय गरज आहे आता शिकायची असे म्हणतात. आणि व्हाईल वेस्ट मनी ऑन क्लासेस, कशाला महागड्या क्लासेसमध्ये पैसे घालते. आता पैसे नाही, मुलांना लावू पैसे की तुला क्लासला देऊ. पण माझं मन हळूच सांगते की स्टार्ट स्मॉल बट डोंट स्टॉप. घर, मुलं, जबाबदाऱ्या या सगळ्यात मी हरवलेली असते. बिकॉज आय एम जस्ट पॉज, आय एम नॉट फिनिश. आणि आज याच गोष्टीची नवीन सुरुवात मी तुम्हाला कशी करायची हे मी सांगणार आहे. कारण मी सुद्धा तशीच माझी सुरुवात केली होती आणि आज मी त्यातूनच काहीतरी नवीन शिकलेली आहे. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की 20 रुपयात तुम्ही तुमचे ड्रीम्स कसे पूर्ण करू शकता. तुम्हाला महागड्या क्लासची गरज नाही आहे, तुम्हाला फक्त गरज आहे 20 रुपयाची आणि त्यातूनच तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. चला आता सुरुवात करूया. घर, संसार, मुलं, जबाबदाऱ्या या सर्वातही आम्हाला वेळ मिळत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढी ओढाताण होते, मुलांना खर्च लावायचा की स्वतःचा क्लास लावायचा. आणि या सगळ्यातही महागडे पुस्तके कसे घ्यायचे, महागडे क्लास कसे करायचे, ग्रंथालय जॉईन कसं करायचं, लायब्ररी जॉईन कशी करायची. आम्हाला कुठेही रूम पण नाही अभ्यास करायला, आम्हाला वेळ मिळत नाही. कसं करायचं ताई मॅनेज, आम्ही कसा करायचा आम्ही अभ्यास, अशा भरपूर मला की ताई आम्ही महागडे क्लास लावू का किंवा आम्ही सेल्फ स्टडी करू. तर किचनच्या ओट्यापासून तर अभ्यासाच्या टेबलपर्यंत कसा करू ताई आम्ही हा प्रवास. आमच्याकडे पैसे नाहीत, मुलांना पैसे लावू की आमचे स्वतःचे क्लास लावू. आमच्याकडे लायब्ररी जॉईन करायला पैसे नाही, आम्हाला वेळ नाही. घर, मुलं, जबाबदारी या सर्वात आम्ही इतकं हरवून जातो की कमरेला पदर खोचून आम्हाला अभ्यासाला वेळही मिळत नाही. कसा करू हा आमचा प्रवास, याचं उत्तर दे आम्हाला. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की 20 रुपयात तुम्ही तुमचा जुगाड कसा करू शकता. आणि तेही महागडे क्लास लावायची गरज नाही. जर तुमच्याजवळ खरंच पैसे नसतील तर तुम्ही 20 रुपयात स्वतःला कसे डेव्हलप करू शकतात. आणि याचं उत्तर या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे. जरी तुम्ही लायब्ररी जॉईन करू शकत नाही तरी तुम्ही अधिकारी किंवा शिक्षक होऊ शकता. जरी तुम्ही लायब्ररी किंवा मोठे मोठे क्लास जॉईन करू शकत नाही, तुम्ही अभ्यासाला वेळ मिळत नाही, तुम्ही कसा स्वतःसाठी वेळ काढू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर दुसऱ्याच्या ताटात सुख वाढता वाढता स्वतःचं सुख हरवण्याची गरज नाही आहे, तर आत्ताच कमरेला पदर खोचा आणि हा व्हिडिओ पूर्ण ऐका. कारण या व्हिडिओत मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे की तुम्ही स्वतः कसं 20 रुपयात आपलं भवितव्य घडू शकता. तुम्ही म्हणा ताई तू हे काय सांगते, 20 रुपयात तर साधा वडापावही भेटत नाही. पण हे खरं आहे आणि इथूनच आपण आपली सुरुवात करू शकतो. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मैत्रिणींनो, तुमच्या डोक्यातून सर्वात अगोदर एक गोष्ट काढून टाका की महागडे क्लास लावले तरच आम्ही पास होऊ शकू, एका ग्रंथालय जॉईन केले तरच आम्ही आमचा अभ्यास करू शकू. ही गोष्ट फार चुकीची आहे. माझ्याजवळ लॅपटॉप आहे तरच मी माझे क्लास करू शकेल, हेही गोष्ट डोक्यातून काढून टाका. कारण या सर्व अभ्यासाला कशाचीही गरज राहत नाही. अभ्यासाला गरज लागते ती फक्त एक जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती आणि मनात स्वप्न. आणि मग बघा तुम्ही कसा अभ्यास करू शकता आणि कसे पास होता. तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की 20 रुपयात तुम्ही तुमचा कसा जुगाड करू शकता किंवा 20 रुपीज स्टडी हॅक्स. आता ते कोणाला गंमतही वाटेल, पण मी माझी सुरुवात त्याच गोष्टीपासून केली होती. कारण आपल्या महिलांजवळ आपल्याला घरचे म्हणतात आता तू काय शिकते, हे काय तुझं वय आहे, आता 40+ झाली, 30+ झाले, मुलांच्या शिक्षणाला पैसे लावू की तुला क्लासला पैसे देऊ. इतक्या वेळा तर क्लास लावले, कधी तर पास होत नाहीत तू. झालं, इथून आपलं स्वप्न स्टॉप. नंतर समोर येते मला पुस्तक घ्यायचं आहे. हो आता कुठे पुस्तक घेते, 500-600 रुपयाचं पुस्तक घेते. अभ्यास काय करते, तुला तर अभ्यासाला वेळच मिळत नाही. आपला स्वयंपाक कर. झालं, पुस्तक घेण्याचं स्वप्न पण तिथे हरवते. अशा वेळेस काय करतो मग, मनात एकच उरते आता मी अभ्यास कसा करणार. माझ्याजवळ ना पैसे महागडे क्लास लावायचे, ना मला सुचत आता पुस्तक कसे घेऊ, कुठून सुरुवात करू मी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे तुम्हाला. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा. आणि हो, मी आहे वैशाली, मोटिवेशन विथ वैशाली या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि असेच मोटिवेशनल, स्टडी हॅक्स, हाऊसवाईफ टाइम टेबल आणि स्वतःला ग्रो अप करण्याची शक्ती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते. त्यामुळे आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक देखील करा, जेणेकरून तुमच्यापासून मला मोटिवेशन मिळते. चला तर सुरुवात करूया. आता बघा ताई तू आम्हाला सांगितलं की 20 रुपयाचा जुगाड, यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. तर कसा करायचा, तर बघा या 20 रुपयात मी तुम्हाला जुगाड सांगणार आहे. तर कसा करायचा बघा. तुम्ही 20 रुपयात एक फक्त सगळ्यात अगोदर काम करायचं, एक छोटी वही घ्यायची आणि एक पेन घ्यायचा. आता तुम्हाला ताई वही भेटत नाही, भेटते 15-20 रुपयाची एक वही भेटते आणि 3-4 रुपयाचा एक पेन भेटते. 20 रुपयाच्या वर 5 रुपये गेले तर चालतील का, बरं ठीक आहे जाऊ द्या. 10-15 रुपयाची एखादी वही घ्यायची, छोटी वहीपासून सुरुवात करायचं आणि 5 रुपयाचा किंवा 3 रुपयाचा पेन घ्यायचा. यूज अँड थ्रोवाला घेऊ शकता किंवा 5 रुपयाचा पेन तर भेटतो ना, तिथून सुरुवात करायची.
आता इथून सुरुवात आहे, घेतलं वही आणि पेन घेतलं, मग समोरचं काय करायचं आता आम्ही कसं काय महागड्या क्लासला आम्ही मागे टाकू. तर बघा सांगते घाई करू नका. बघा काय होतंय, जेव्हा आपण इथून सुरुवात करतो ना, इथून सुरुवात करतो तेव्हा काय करायचं, आता सर्वांच्या घरात यूट्यूब असते, सर्वांच्या घरात इंटरनेट असते, माहिती आहे ना तुम्हाला. नसेल तुम्हाला काही वाटत असेल तर मला कमेंट कराल, मी तुम्हाला उत्तर देईल. सर्वांच्या घरात यूट्यूब असते, इंटरनेट असते, गुगल असते. अशा वेळेस काय करायचं, मला या सिलेबसचा अभ्यास करायचा आहे, मला समथिंग न्यू करायचं आहे, मग काय करायचं, इथून आपला श्री गणेशा करायचा, इथून श्री गणेशा करायचा, आपला श्री गणेशा करायचा. इथं पहिला पॉईंट टाकायचा, आज मी मराठी व्याकरण शिकणार आहे. तर मराठी व्याकरणसाठी आता महागडे क्लास नाही लावू शकत ग ताई, काळजी करू नका, मी सांगते. आता यूट्यूबवर इतके सर अवेलेबल आहेत, जर तुम्ही त्यांचे फ्री रेकॉर्डिंग असतात, भरपूर यूट्यूबवर रेकॉर्डिंग असतात. तुम्ही जर तिथं टाईप केलं मराठी व्याकरण बेस सर, तिथे तुम्हाला अशी लिस्ट येते आणि तिथून तुम्ही तुमचे स्वतःचे नोट्स तयार करा. इथं जर तुम्ही प्रदीप बोधले सर आहेत, भरपूर मी प्रदीप बोधले सरांचं करते म्हणून मला माहिती आहे, असे किती सर आहेत की तुम्हाला मराठी व्याकरण शिकवू शकतात किंवा मराठी हा विषय शिकवू शकतात. त्यामुळे इथून तुम्ही तुमचे नोट्स बनवायला सुरुवात करायची. सर्वात अगोदर जर तुम्ही मराठी या टॉपिकमध्ये तुम्हाला ग्रामर शिकायचं असलं, सर्वनाम शिकायचं असलं तर सर्वनाम हेडिंग टाकायचं. सर्वनामा यूट्यूबवरचा फ्री व्हिडिओ बघायचा सर्वनामाचा आणि आपला अभ्यास सुरू करायचा. त्याने काय होतं, तुमचे स्वतःचे शॉर्ट नोट तयार होतात आणि तुम्हाला महागडे क्लास जॉईन करायची गरज नसते. आता ताई आम्ही नाही केला, मराठीसाठी नाही लावला, पण आम्ही इंग्रजी आणि गणिताचं कसं करू ग ताई, तिथे तर क्लास लावावाच लागेल ना. तर बघा, ज्यांच्याकडे पैसे आहेत ते त्यांचं बेसिक नॉलेज म्हणजे काय म्हणतात त्याला पूर्ण नसेल, जर त्यांचं बेसिक नॉलेज पण त्यांच्याजवळ पैसे आहेत ना, तर ते करू शकतात जॉईन. पण ज्यांच्याजवळ पैसे नाही आहेत ना, मी त्यांच्याबद्दल सांगते, बेसिक नॉलेज पक्कं करण्यासाठी सर्वात अगोदर आपली 1 ते 5ची किंवा 1 ते 8ची पुस्तकं हाताळायची. तिथे बेसिक नॉलेज पक्कं करण्यासाठी छोटे छोटे आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ असतात, काही हरकत नाही, कोणी हसलं तरी चालतं. यूट्यूबवर आपलं बेसिक जे करेक्शन आहे, बेसिक नॉलेज आहे, बेसिक टिप्स आहेत ते अगोदर पूर्ण करायचे, आपले वीक पॉईंट क्लिअर करायचे, नंतर त्याला स्ट्रॉंग बनवायचं, मग आपल्या अभ्यासाकडे वळायचं. पटलं ना. याच्यासाठीच आपण महागडे क्लास लावायची गरज नसते, कारण महागड्या क्लासमध्ये पण तेच शिकवलं जातं जे यूट्यूबच्या फ्री लेक्चर्समध्ये शिकवलं जातं. फरक एवढा असतो का तिथे आपण पैसे देतो, त्यामुळे तिथं पैसे दिल्यामुळे दडपण असते की इथे मला अभ्यास करावाच लागेल. इथे आपण स्वतःची मेहनत, सेल्फ स्टडी, स्वतःचं जे आपलं लिहिण्याचं स्किल असते ते डेव्हलप होतं. बरोबर. जर तुम्हाला एकच म्हणणं आहे, जिद्द ठेवा, फोकस ठेवा, ती आग विझू देऊ नका, आग फक्त जिद्दीची लावा. शिक्षक तुम्ही स्वतःचे स्वतः बना, स्वतःला शिकवा, मग बघा तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. जे तुम्ही अभ्यास करणार आहे ते तुम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि तुम्ही आयुष्यात मुलांना पण शिकणार आणि स्वतः पण शिकणार आहात. आग ठेवा, ती फक्त जिद्दीची, ती आग कधीच विझू देऊ नका. कारण फोकसची जे आपल्या मनात फोकस तयार होते, ती जिद्द तयार होते ना, त्यामुळेच आपण स्वतः आपले ध्येय बनवत असतो, आपण स्वतः आपला मार्ग बनवत असतो. महागडे क्लास लावल्यानं आपण कधीही पास होऊ शकत नाही. जेव्हा मनात जिद्द असते, एक तीव्र इच्छाशक्ती असते, काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा असते, तेव्हाच आपण पास होतो, एवढं लक्षात ठेवा. हे तर तुम्ही मान्य कराल ना. म्हणून आत्ता या क्षणापासून हा निर्णय घ्या की मीच माझा शिक्षक बनेन, मीच माझा अधिकारी बनेल, मीच स्वतःला माझं ध्येय दाखवेल, मीच स्वतःला माझा जे एक माझं रोड आहे, जो माझा मॅप आहे तो दाखवेल, मी माझा गोल निश्चित करेल. त्यामुळे मी माझं जे स्टडी हॅक्स आहे मी स्वतः ते पूर्ण करेल. ज्यांच्याकडे कम्फर्ट झोन आहे, ज्यांच्याकडे सुखसोयी आहे, ज्यांच्याकडे लायब्ररी आहे, ज्यांच्याकडे महागडे क्लास आहे, कदाचित ते आळशी बनतील. पण तुमच्याकडे जिद्द आहे, तुमच्याकडे वेळ नाही, तरी तुम्ही हाऊसवाईफ असून घरातली सर्व कामं करून अभ्यास करताय, म्हणजे तुमच्यात ती पूर्ण करण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे. त्यामुळे तुमची ती आग तुम्ही कधी विझू देणार नाही. त्यामुळे तुम्हाला स्वतः तुमचं ध्येय निश्चित करावं लागेल. असं समजा की हे 20 रुपये आपल्या यशाची चाबी आहे आणि इथूनच आम्ही आमचं या पेनाने भविष्य लिहिणार आहे आणि ते भविष्य आम्ही आमच्या या डायरीत किंवा या बुक्समध्ये लिहिणार आहे. त्यामुळे आत्ता या क्षणापासून सुरुवात करा स्वतःचं भवितव्य लिहिण्यासाठी. त्यामुळे कुठल्याही तुम्हाला जर क्लासची गरज नसेल तर लावू नका, स्वतःचा सेल्फ स्टडी स्वतः सुरू करा. पटलं तर बघा, गरिबी कधीच आड येत नाही किंवा मी हाऊसवाईफ आहे ही वाक्यही कधी आड येत नाही. तर आड काय येते, आपला स्वतःचा जो एक लो कॉन्फिडन्स तो मध्ये येतो आणि त्यामुळेच आपण मागे ओढल्या जातो.
तो कधीही आपल्या रस्त्यामध्ये येऊ देऊ नका. त्यांनी स्वतःला कधी अडवू नका. कारण जर तुम्ही आज अडल्यानं तर नक्की 10 वर्षानंतर तुमचे मुले विचारतील, मम्मी तू काय केलंय? पण आज जर तुम्ही स्वतःसाठी काही केलं तर तेही म्हणतील की माझ्या मम्मीनं मला शिकवून, घरची कामं करून स्वतः काहीतरी करून दाखवलं. नाही नोकरी लागली तर बिझनेस करतील. नाही बिझनेस लागला तर स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जोपासा. तुम्ही स्वतःला डेव्हलप करा. आज एक अशी वेळ राहील की उद्या तुम्हाला कोणीही म्हणू शकणार नाही की तू काय केलं. उलट हे म्हणतील की हो इनी काहीतरी करून दाखवलं. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा माझेही 20 रुपीचे हॅक्स तुम्हाला आवडले असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या कमेंटची रिप्लायची वाट बघेल. कारण मला तुमच्यापासून मोटिवेशन मिळते. कारण मी तुमच्यासारखीच एक साधी हाऊसवाईफ आहे जिने स्वतःच्या लाईफमध्ये काहीतरी शिकलं आहे आणि तेच मी माझे लेसन तुमच्याबरोबर शेअर करत असते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला डेव्हलप करायला पैशाची गरज नसते तर ती असते तीव्र इच्छाशक्तीची. पुढची कविता तुमच्यासाठी. जी कविता आहे ना मी तुमच्यासाठी तयार केलेली आहे. एक 10 रुपयाचा पेन जे माझं भविष्य लिहिणार आहे. एक 10 रुपयाचा पेन जे माझं भविष्य लिहिणार आहे. एक 10 रुपयाची साधी वही नोटबुक माझ्या यशाची डायरी राहणार आहे. त्यात मी माझे नोट्स काढणार आहे. आणि हवंय काय आपल्याला? फक्त एवढंच हवं की जे माझ्याजवळ घरी मोबाईल आणि इंटरनेटमध्ये आहे, जे मी यूट्यूबवर बघते तेच आज मी माझ्या नोटबुकमध्ये उतरवणार आहे. यूट्यूबचा क्लास म्हणून आपण हजारो रुपये कोर्सेस घेण्याऐवजी जर तुम्ही यूट्यूबचा बेस्ट शिक्षक म्हणून जर शोधलं ना तर सगळे व्हिडिओ तुम्हाला फ्री आहेत. हँडरायटिंग नोट्समुळे तुमच्या दुसऱ्याचे नोट्स वाचण्यापेक्षा स्वतः लिहिलेले जास्त लक्षात राहते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ करेक्शन. स्वतःचे शिक्षक स्वतः बना.